चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या, विनंती करतोय. बस अचूक निर्णय देत आहेत आणि म्हणूनच की काय क्रिकेट स्पर्धा सफल होण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. चांगली पंचगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या, विनंती करतोय. स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुये संघ, आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. सामना हा 5 षटकांचा राहील याची नोंद घ्या. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. या ठिकाणी स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुये संघाचे संघ मालक सन्माननीय प्रतापजी पारकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचे, कृपया विनंती असेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विक्रम पाटील सर कुठे असतील तर त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. विक्रम पाटील सर, सलामीची जोडी, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर देखना फटका पाहायला मिळालाय आणि जर पाहायला गेलं तर चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे, चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवरती दर्जेदार फटका धनराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पॉईंट रिजनमध्ये तो फटका सजवलाय आणि चेंडूला थेट पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेशला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केला गेलाय. उपांत्य फेरीची दुसरी लढत सध्या आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर स्विच हिटचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चौकार आला होता. सरळ बॅटने फटका सजवला होता. त्यानंतर स्विच हिटचा प्रयत्न केला गेलाय. जर सरळ बॅटने फटके येत असतील तर आडव्या बॅटने खेळायची आवश्यकता नाही आहे, कारण की जर पाहायला गेलं तर एक महत्त्वपूर्ण सामना आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडीशी चुकीची फेकी जरूर पाहायला मिळाली आहे. मात्र एक धाव दोन्ही फलंदाज पडून पूर्ण करताय. सांघिक धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. धनराज आणि आदित्य अशी सलामीची जोडी आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी हाताळताना गोलंदाजी ट्रॅकवरती कोण आहे, ऋषिकेश यांना आपण पाहतोय. एक अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती महागडे ठरले, तर नंतरचे 2 चेंडू दर्जेदार हाताळले गेले. त्यावेळेस मात्र स्ट्रेट बॅटने फटका सजवलाय आणि चेंडूचा प्रवास जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार.
या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून देखील घरबसल्या अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. KDC लाईव्ह आणि त्यांची संपूर्ण टीम. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओमकार पाटील सर्वेसर्वा आपल्याच कोल्हापूर विभागातील एक. यावेळेस जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मोठा फटका सजवला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. तेरावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सध्या जर पाहायला गेलं तर तुफान फटकेबाजी करतायत. आदित्यच्या बॅटमधून 2 चौकार आले सलगचे. चौकारांची हॅट्रिक होईल का या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज झालाय ऋषिकेश. पुढचा बॉल. यावेळी जर पाहायला गेलं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावांवरती दोन्ही फलंदाज समाधान देखील मानतायत. धावसंख्या 15वरती जाऊन पोहोचली आहे. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. KDC लाईव्ह जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण आपल्याच कोल्हापूर विभागातील एक युवक, एक तरुण कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. ओमकार पाटील उर्फ गुंड्या अशी त्याची ओळख आहे. आणि जर पाहायला गेलं तर चांगली कामगिरी त्याची संपूर्ण टीम. ऋषिकेश कांबळे, त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर ध्रुवांकुर बेर्डे हा देखील त्याच्यासोबत या ठिकाणी आहे. आणि जर पाहायला गेलं तर क्लिअरिटी तुम्ही पाहू शकता. अनेक जर पाहायला गेलं तर लाईव्ह टेलिकास्टिंग होत असतात, मात्र KDC लाईव्हची क्लिअरिटी तुम्ही पाहू शकता. नक्कीच कुठे स्पर्धा असतील, काय इव्हेंट असतील तर नक्कीच तुम्ही संपर्क करा ओमकार पाटीलला. आपल्याच कोल्हापुरातील एक युवक तरुण कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला सपोर्ट करा. धन्यवाद. 15 धावा, एका षटकाचा खेळ संपलाय. अजूनही जर पाहायला गेलं तर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मात्र गोलंदाजी मार्कवरती एक वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव अवधूत पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. पहिला बॉल. ओहो, स्टेप आउट होऊन खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सांघिक धावसंख्या जर पाहायला गेली तर 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 धावा. 17 अशुभ आकडा मानला जातो. असं म्हटलं जातं की 17 पे खतरा. मात्र या सेमीफायनलच्या या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये कोणत्या टीमला हा खतरा असेल, कोण खेळताना दिसेल शिवांश स्पोर्ट्स कंदलगावच्या विरोधामध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती अवधूत पाटील. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर अप्रतिम फटका पाहायला मिळाला. एक क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, फेकी करेल. चुकीची फेकी पाहायला मिळाली आहे. ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला होताना दिसेल. जर पाहायला गेलं 2 धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली. एक महत्त्वपूर्ण लढत, एक महत्त्वपूर्ण सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उपांत्य फेरीची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 2. अवधूत पाटील गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 4 धावा त्याने खर्च केलेत. हो, यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. फाईन लेग रीजनमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक आहे, अडवेल, फेकी करेल आणि तोपर्यंत जर पाहायला गेलं तर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जर पाहायला गेली तर धावफलकावरती झपाट्याने वाढ घेते. 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एखादा मोठा टार्गेट सेट करावं लागेल. समोरच्या संघाचा विचार केला गेला तर चांगले खेळाडू आहेत. स्वतः अवधूत पाटील जो आता गोलंदाजी करतोय त्या खेळाडूची जर बॅट मैदानामध्ये बोलायला लागली तर नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणूनच की काय एक मोठा टार्गेट सेट करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती अवधूतला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला धनराज, नॉन स्ट्रायकिंग एंडला आदित्य. धावफलकावरती 21 धावा. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसरे षटक सध्या प्रगतीपथावरती आहे आणि एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. त्या क्रिकेट स्पर्धेच्या जर पाहायला गेलं तर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा संघ पहिला संघ ठरलाय शिवांश स्पोर्ट्स कंदलगाव आणि उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना आपण सध्या पाहतोय. पुढचा बॉल. हो, यावेळेस जर पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स प्राप्त झाला चेंडूला, थोडीशी उसळी प्राप्त झाली आहे आणि चेंडूचा प्रवास थेट विकेट किपरच्या हातामध्ये.
तेवढे रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन मार्गस्थ होतोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. 21 धावा धावफलकावरती दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना जर पाहायला गेलं तर 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर प्रथमतः टॉस जिंकला होता. टॉस जिंकलाय स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुई संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना 21 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अवधूत पाटील गोलंदाजी मार्कवरती स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि तो सार्थकी लावण्याचं काम देखील तो करतोय. पुढचा बॉल ओहो, यावेळेस देखील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज पोहोचलाय, झेल टिपलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. संख्या 21 वरती जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक मोठा धक्का. धनराज डकआउटमध्ये परतताना दिसले, मात्र त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं वळवताना दिसत आहेत. विशाल निकम नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल विशाल निकम यांच्या माध्यमातून याकडे देखील लक्ष लागले. KGC लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घर बसल्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुढचा बॉल अवधूत पाटील गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस जर पाहायला गेलं तर बॅटची एज लागली आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ असेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज असेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 5 षटकांचा सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अवधूत पाटीलचा विचार केला गेला तर वैयक्तिक जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना 6 धावा त्याने खर्च केल्या, तर 1 विकेट देखील महत्त्वपूर्ण त्याने प्राप्त केली. चांगली गोलंदाजी केली अवधूत पाटीलने, कमालीची गोलंदाजी केली आहे. आणि जर पाहायला गेलं तर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये कोणत्या गोलंदाजाचा उपयोग केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. कारण मेहनती करावी लागेल. कारण 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत ही उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. क्रिकेटमध्ये असो, कुठल्याही क्षेत्रात असो, कधी गर्व करू नका, कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं असं म्हटलं जातं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची देखील एक कविता आहे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडशील टाई टाई, तू म्हणशील पैसा अडका, इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्यासोबत मातीचा एक मटका. म्हणून गर्व कधीही करू नका. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गणेश. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका पाहायला मिळालाय. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. अखेर चेंडू अडवला गेलाय आणि धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. आदित्य आणि विशाल ही जोडी सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावफलकावरती धावा आतापर्यंत झाल्यात 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गणेश यांना. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. गणेश यांनी 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल यावेळेस देखील टप्पा पडला आणि त्यानंतर सरळ बाहेर चेंडू मार्गस्थ होताना दिसला. हलकासा कट जरूर पाहायला मिळाला या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर
या ठिकाणी इस्पुर्लीचे आमचे सरपंच सन्माननीय चेतन चव्हाण सर यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचे. कंदलगाव सरपंच राहुल वसंत पाटील सर यांचं इथे आगमन होते. सर सहर्ष स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये. आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्यमंचावर येऊन स्थानापन्न व्हा. मैदानाच्या दिशेने जाते. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 28 वरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गणेश यांनी एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सचिन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आदित्य वैयक्तिक 17 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. ओहो, स्विच हिटचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. यष्टीरक्षकाच्या दिशेने जरूर फेकी झाली आहे आणि सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला तर 29 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण सध्याला पाहतोय गणेश. नो बॉलसाठी या ठिकाणी रिप्ले घेण्यात आलेला आहे. लवकरच आमचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल या ठिकाणी म्हणजेच नक्कीच धावा देखील जोडल्या जातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय आणि जर पाहायला गेलं तर सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला तर 32 धावा. तिसरे षटक सध्या प्रगतीपथावरती असताना आदित्यला आपण पाहतोय वैयक्तिक 19 धावांची खेळी त्याने केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला आहे आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार.
धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक जर विचार केला आदित्यचा तर 7 चेंडूंमध्ये त्याने 25 धावा कुठल्यात. जर पाहायला गेलं तर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा फुटल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. सामना फास्ट घ्या. अजूनही जर पाहायला गेलं तर अंतिम सामना बाकी आहे. अजूनही एक इनिंगचा खेळ यानंतर खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्या. कृपया सहकार्य करा जेणेकरून ही स्पर्धा लवकरात लवकर व्यवस्थित पार पडेल. अंधार पडता कामा नये याची नोंद घ्या. अडतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कृपया लवकरात लवकर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. पंच आकाश सर तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस जर पाहायला गेलं तर पहिलाच बॉल वेगात टाकला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. अवधूत पाटीलला आपण गोलंदाजी पार्कवरती पाहतोय. कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील पुन्हा एकदा एक मोठं नाव सध्याच्या घडीला चर्चेत असणारा खेळाडू. जर पाहायला गेलं तर अनेक तालुक्यांमध्ये जाण्याचा विक्रम या खेळाडूने केलाय आणि त्याचा परफॉर्मन्स देखील सादर केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडला. त्यानंतर थोडासा स्विंग झाला चेंडू आणि नक्कीच एक धाव प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने 39 वरती जाऊन पोहोचली आहे. चौथे षटक प्रगतीपथावरती असताना 39 अशी धावसंख्या आपण पाहतोय. एक मानाची क्रिकेट स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. KKPR प्रीमियर लीग 2026-16 उपांत्य फेरीची दुसरी लढत आणि दुसऱ्या इनिंगतील जर पाहायला गेलं तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ. सन्माननीय विजय कांबळे सर कुर्डू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरचं स्वागत असेल. पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सामना लवकरात लवकर चालू करा. 45 धावा अजूनही जर पाहायला गेलं तर इथून पुढे येणारे चेंडू शिल्लक आहेत 9. गोलंदाजी मार्कवरती अवधूत पाटील वरती अल्लाबोल केलाय. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळालाय. तिसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला गेलाय. दर्जेदार फलंदाजी सध्या मैदानामध्ये करतोय. वैयक्तिक आदित्य 31 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेत आणि 31 धावा कुठल्या गेल्यात त्याच्या बॅटमधून. हो यावेळेस जर पाहायला गेले तर दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आणि जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तर एक धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने 46 वरती जाऊन पोहोचली आहे. 46 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती अवधूत पाटील एक वेगवान गोलंदाज आहे. अनेक क्रिकेट स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तो करतोय. स्ट्रायकिंग एंडला सचिन असेल. यावेळेस आदित्य वैयक्तिक 32 धावांची खेळी त्याने केली आहे. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अवधूत पाटील मारा करेल पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल. हो यावेळेस जर पाहायला गेले तर आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एज लागली आहे मात्र एक धाव जरूर प्राप्त झाली आणि एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान देखील मानतायत. धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. KDC लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल KDC लाईव्हला तर नक्की सबस्क्राईब करा. हो यावेळेस जर पाहायला गेलं तर थोडासा ऑफ स्टंपला शफल झालाय फलंदाज
आणि जर पाहायला गेलं तर दर्जेदार चेंडू हाताळला गेला आहे आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. विनंती असेल ॲक्सेस गाडी आणि जी ओला कंपनीची गाडी आमच्या सीमारेषेच्या बाहेर आहे ती आपण लगेचच पार्किंगमध्ये पार्क करायची आहे. ॲक्सेस गाडी आता जाते ती आणि सामना सुरू करायचा आहे. युनुसची गाडी घ्या म्हणा, हवा सुटणार. डीजे ऑपरेटरच्या बाजूला युनुस भाई आहेत. विनंती असेल आपण आपली गाडी तिथून काढायची आहे. 47 धावा. 47. 4 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकाची जबाबदारी कोणावरती सोपवली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. उपांत्य फेरीचा दुसरा सामना. उपांत्य फेरीचा पहिला सामना जो झाला ज्यामध्ये जर पाहायला गेलं तर 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. या ठिकाणी युनुस भाई आपल्याला शेवटचा कॉल असेल. या ठिकाणी गाडी जर आपण त्या ठिकाणाहून काढली नाही, दुसरीकडे पार्क केली नाही तर गाडीची हवा काढण्यात येईल याची नोंद घ्या, असा कमिटीचा निर्णय आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी अजय पहिला बॉल घेऊन स्ट्रायकिंग एंडला सचिन वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आदित्य वैयक्तिक 32 धावांवरती. ओहो, स्विच हिटचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केलाय आणि 2 धावा पूर्णत्वास नेण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 49 धावांवरती जाऊन पोहोचली. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र 5 चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या ही करणं गरजेचं असेल, कारण समोरच्या संघाचा विचार केला गेला तर चांगले चांगले खेळाडू समोरच्या संघामध्ये देखील आहेत. एक मोठा टार्गेट सेट करणं या सामन्यामध्ये गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल. ओहो, यावेळेस जर पाहायला गेलं तर दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. वाईड +1 म्हणजे एकूण 2 धावा प्राप्त होतील. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 51 वरती जाऊन पोहोचली आहे. प्रयत्न करावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर पाहायला गेलं तर अजयला आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 51 वरती आपण पाहतोय. कोणता संघ शिवान स्पोर्ट्स कंदलगावच्या विरोधामध्ये खेळणार याकडे देखील संपूर्ण क्रीडा रसिक लक्ष लावून बसलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. अजयला आपण पाहतोय, एक वेगवान गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. अजूनही जर पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हो, पुढचा बॉल. यावेळेस जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पॉईंट रिजनमध्ये हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 2 धावा प्राप्त झाल्यात. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 53 वरती आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या इनिंगमधला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अजयला. कमालीची गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली होती दुसऱ्या चेंडूवरती, मात्र तदनंतर कमबॅक करण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा अंतिम दिवसातील जर पाहायला गेलं तर पहिला उपांत्य फेरीचा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ विजयी ठरलाय आणि थेट ग्रँड फिनालेमध्ये दाखल झालाय. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या जर पाहायला गेली तर नेल्सन फिगरमध्ये 55 वरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न करावे लागतील. मोठा फटका एखादाही पाहायला मिळेल का यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे.
ओहो, स्विच हिटचा फटका सजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, रनआउटची संधी, नॉन स्ट्रायकिंग एंडला धोक्याची घंटा वाजली आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये झालाय बाद. डीजे. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. यानंतर मायक्रोफोनवरती थोडासा बदल होईल. आपल्यासोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रथमेश मिस्त्री सर, रत्नागिरी जिल्ह्याचा एक बुलंद आवाज. धन्यवाद. KKPR प्रीमियर लीग 2026 आयोजक कुमार चव्हाण, सुरेश मगदूम, आकाश कांबळे AK, संदीप चौगले जांटी यांच्या प्रेरणेतून सहकार्यातून करवीर तालुक्यातील इस्पुर्ली गावामध्ये KKPR नावाने दर्जेदार अशी क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगलेला आहे. पहिली इनिंग झालेल्या या इनिंगमध्ये 63 अशी धावसंख्या उभा केलेली आहे आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. अतिशय दर्जेदार असं या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन इस्पुर्लीच्या जय हनुमान छत्रपती शिवाजीराजे स्टेडियमवरती प्रेक्षकांना पाहायला मिळते. या स्पर्धेचं यूट्यूब लाईव्ह घर बसल्या क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळत आहे. धन्यवाद काका. आदित्य पाटीलला आपण पाहतोय चांगली खेळी करताना 13 चेंडूंमध्ये 36 धाबा कुठल्या, त्याच्या जोडीला सचिन आर्दळकर 60 चेंडूंमध्ये 13 धाबा कुठताना पाहायला मिळाला. धनराजचा साथ देताना पाहायला मिळाला. धनराजचं वैशिष्ट्य राहिलंय अगदी ऑफ साईडचे बॉल ऑफ साईडच्या दिशेनं खेळताना पाहायला मिळतो, लेग साईडचे बॉल लेग साईडच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतो. जशी गोलंदाजी केली जाईल तशी गोलंदाजी फलंदाजी इथे मात्र धनराजची होताना पाहायला मिळते. प्रभावित केलं नेत्रदीपक फटकेबाजी त्याची पाहायला मिळते. फटके जसे खेळले जातात तसं पाहणं गरजेचं आहे. विशालला पाहिलं गेलं तर 0 अंकावर माघारी परतला. गोलंदाजीमध्ये फारशी चमक कोणी दाखवू शकला नाही आहे. अवधूत पाटीलनं 15 धाबा खर्च केल्यात, 1 विकेट मिळाली. गणेश महागडा ठरला, 17 धाबा खर्च केल्या. अजयही महागडा ठरला, 16 धाबा खर्च केल्या आणि ऋषिकेशही महागडा ठरला, 15 धाबा खर्च केले गेले. अशा 63 धाबा बनवल्या गेल्या. 3 विकेट आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुईये आणि एका बाजूला सचिन स्पोर्ट्स कनेरी हे 2 संघ आपण पाहतोय. प्रताप पारकर हे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर सचिन पाटील हे संघ मालक पाहायला मिळतात. 2 संघ मालक अस्तित्वाची लढाई इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घेऊ नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.
स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुये विरोधात सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी 64 धावांचा पाठलाग आपल्याला इथे करायचा आहे. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर केली गेली आहे पहिल्या इनिंग मध्ये. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी संघाकडून पहिला संघ या स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा शिवान स्पोर्ट्स कंदलगाव. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव पाहिलं गेलं तर प्रमोद चव्हाण आणि स्वप्नील सुतार यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील सुतार जरूर खुश असतील, प्रमोद चव्हाण अँड कंपनी खुश असेल. दुसरा संघ कोणता असेल याकडे लक्ष लागून आहे. दुसरा संघ कोणता दाखल होणार, कोणता संघ चांगली कामगिरी करणार याकडेही लक्ष लागून असेल. पाहिलं गेलं तर चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच त्याला पण द्यायचे अजून. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये सहर्ष स्वागत आहे. KKPR प्रीमियर लीग 2026 चा थरार रंगत असताना आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील संध्याकाळचं सत्र सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. पाहिलं गेलं तर आता हळूहळू या मैदानावर गर्दी वाढत चालली आहे. आमचं तमाम क्रीडा रसिका उपस्थित होताना पाहायला मिळते. अवधूत पाटील आणि गणेश मगदूम आपल्याला पाहायला मिळतील. अवधूत पाटील हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, गलेरिजनला चेंडू ठेवून काढला जातोय, फेकी होत नाहीये. एक धाव मिळेल. श्री गणेश झाला 64 धावांचा पाठलाग. अवधूत पाटीलने सांगितलंय 50 ते 60 धावांपर्यंत आम्ही रोखू, परंतु 60+ इथे मात्र जरूर जाताना पाहायला मिळाली आहेत. आणि त्या 64 धावांचा पाठलाग अवधूत पाटील आणि गणेश मगदूमला करायचा. गणेश मगदूम कशा प्रकारची फलंदाजी करेल अवधूत पाटीलवर एकट्यावर कधी निर्भर राहून चालत नाही आहे. कारण जर पाहिलं गेलं तर कोणत्याही एका खेळाडूवर एक संघ उभा राहू शकत नाही किंवा जिंकू शकत नाही आहे. ओव्हर द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पटका लाजवाब, बॉलर द हेड खेळला गेला, चेंडू फरार होतोय सरळ. गणेश मगदूमच्या बॅटमधून हल्ला बोलवताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 7, 64 धावांचा पाठलाग होत असताना आपण हा सामना पाहतोय. एक दर्जेदार लढत, एका बाजूला अवधूत पाटील आणि एका बाजूला सचिन अर्दाळकर. गणेश मगदूम ऑन स्ट्राईक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं गेलं गोलंदाज सचिन अर्दाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. कंदलगाव सरपंच विनंती असेल, राहुलजी पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा. तदनंतर शिवश्री 11 चे संघमालक उत्तमजी निकम साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या जर पाहिली गेली तर 8 आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धाव घेतली गेली. ऑन स्ट्राईक अवधूत पाटील, कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव. आणि बॅटने खेळला गेला, गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर होतोय. चेंडू फरार होईल का सीमारेषे बाहेर. यासा इथे धावा मिळतात 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते.
अवधूत पाटीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 64 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सचिन आर्दाळकर ओव्हर द विकेटने अवधूत पाटीलसाठी. हलक्यातून इथे मात्र पुन्हा एकदा ढकलून काढलं जाते. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र गणेश करताना पाहायला मिळेल. अवधूतनं रोखलाय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 वर. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना 13 धावा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तेरा धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 KKP प्रीमियर लीग 2026 चा थरार. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. गणेश मगदूम इथून आता पळणार नाहीये. धावा मिळतात 4. चोवीस चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 आपण पाहतोय. इथून खतरा कोणत्या संघाला असणार हे पाहावं गेलं. 17 अंक पाहिलं गेलं तर अशुभ असा मानला जातो, परंतु तो अशुभ अंक कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे पाहायचे. पाहिलं गेलं तर एका बाजूला प्रताप पारकर स्पोर्ट्स सुएचा संघ आपण पाहतोय आणि एका बाजूला सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी हा संघ पाहतोय. प्रताप पारकर आणि सचिन पाटील हे 2 संघ मालक जरूर इथे उपस्थित असतील. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि ही स्पर्धा एक मोठी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 4 तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम 4 आयोजक मित्रांनी केलं. ते 4 आयोजक मित्र कुमार चव्हाण, सुरेशजी मगदूम, आकाशजी कांबळे, संदीपजी चौगुले या 4 मित्रांच्या माध्यमातून केलं गेलं 4 तालुके एकत्र आणण्याचं. परंतु 4 तालुके एकत्र आणण्यासाठी जवळजवळ 15 ते 20 दिवस अगोदर या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे आणि अनेक स्पॉन्सर जमवत असताना ही स्पर्धा यशस्वी पाहायला मिळते आहे. ज्या स्पॉन्सर्सने आम्हाला मदत केली आहे, या स्पर्धेसाठी सहकार्य केलं आहे, त्यांचे आम्ही जरूर स्वागत करतो या आजच्या अंतिम दिवसामध्ये आणि आभारही मानतोय. मैदानाच्या दिशेने जात असताना गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला गोलंदाज धनराजला आपण पाहतोय. धनराजनं आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रभावित केलं. विनंती असेल सुशांत चकपान सर, शिवम ट्रेडर्सचे सर्वा आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आणि प्रदीप शेटे माजी सरपंच इस्पुर्ली, माजी डेप्युटी सरपंच इस्पुर्ली प्रदीप शेटे सर, आपल्यालाही सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्यमंचावर येऊन स्थानापन्न व्हा. मैदानाच्या दिशेने जात असताना पहिल्या चेंडूवर धाबा आल्यात 2 ओव्हर द विकेट. धनराजला आपण पाहतोय. लोपुल टच बनवलं गेलंय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अवधूत पाटील करेल का? गणेश मगदुमला रोखलं गेलंय. 1 धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 20 वर जाऊन पोहोचतीये. एक धाव आपल्या संघासाठी जमवत असताना आपण पाहतोय. इथे कष्ट करायचे आहेत. ते कष्ट करत असताना थोडासा संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना विजयाच्या दिशेनं जाल आणि तो विजय तुम्हाला प्राप्त करायचा आहे. विजय कोण प्राप्त करणार याकडे लक्ष असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. फटका प्रॉपर नाही आहे. धाव मिळेल 1. एका धावेवर आता मात्र समाधान मानत असताना आपण पाहतोय. धनराजची चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते आहे. फलंदाजीमध्ये योगदान दिलंय, गोलंदाजीमध्ये योगदान देताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी अवधूतची आणि गणेशची होते आहे, परंतु तोडीच तोड इथे मात्र गोलंदाजही चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रताप पारकर स्पोर्ट्स सुएचा संघ फलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईक अवधूत पाटील. कोलवा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय जरूर. हेलिकॉप्टर लँड होत नाहीये. सेफ हँड मध्ये इथे जातोय. अवधूत पाटीलचा खेळ कल्लास.
जर पाहिली गेली तर 21 आपल्याला पाहायला मिळते आहे. विजयासाठी 20 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. इथून मात्र अजून 43 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 43 धावांची गरज असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये लोकल बॉय विनायक मगदूम आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी दाखल झाले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाईल. इथे मात्र चूक झाली आहे. ही चूक आता मात्र धावा किती देऊन जाईल. 3 धावा देताना आपल्याला पाहायला मिळते आहे. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे. या अगोदर चांगला झेल जरूर घेतला होता परंतु इथे 3 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या जर पाहिली गेली तर 24 वर जाऊन पोहोचेल. 19 चेंडू 40 धावांची गरज आहे. समीकरण वाढत चाललंय. समीकरण जर पाहिलं गेलं 19 चेंडू 40 धावा, अंतर राहिलं 21 धावा आणि चेंडूंमध्ये. हे अंतर कसं कापणार की अंतर अजून वाढवलं जाईल गोलंदाजांकडून, याकडे लक्ष असेल. हाही फटका चांगला आहे, दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, फेकी करेल, 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडत असताना आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर 2 ओव्हरच्या खेळानंतर 25 धावा, 1 विकेट. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवधूत पाटीलची मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. गणेश मगदूम, विनायक मगदूम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मगदूम मैदानच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु 18 चेंडू 39 धावांची गरज असताना इथे मात्र आक्रमक कोण होणार आणि सावध पवित्रा कोण घेणार हे पाहायचंय. गणेश मगदूम 5 चेंडूंमध्ये 13 धावा खेळताना जरूर पाहायला मिळाला, परंतु विनायकही तेवढ्याच ताकदीनं खेळताना पाहायला मिळेल. चांगला खेळ जरूर अपेक्षित असेल. चांगला खेळ करणारा संघ पाहिलं गेलं तर शिवान स्पोर्ट्स कंदलगाव विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. शिवान स्पोर्ट्स कंदलगावचा संघ म्हणजेच प्रमोद चव्हाण आणि स्वप्नील सुतार संघ बालक आणि प्रमोद चव्हाण पाहिलं गेलं तर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी कंदलगाव संघानं केली आहे कालच्या दिवसापासून, परंतु आजच्या दिवसामध्ये तेवढीच कामगिरी जोरदार करत असताना अंतिम सामन्याचं दार उघडलंय आणि सांगितलंय आम्ही या स्पर्धेचे दावेदार आहोत. परंतु ही अजून एक संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल व्हायचा आहे, तो कोणता असेल हे पाहावं लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका, पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतोय. अजित सौंदळकर गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडूंमध्ये 13 धावांची खेळ करणारा गणेश मगदूम ऑन स्ट्राईक आहे. जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर असेल. हे जबाबदारीचं ओझ तो ओढेल का की आपले हात खाली टेकेल याकडे लक्ष असेल. दिवसा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. गली क्षेत्रामध्ये कोणीही नसेल, धावा मिळतील 4. आपल्याला पाहायला मिळत आहे. आता धावसंख्या जर 29 वर जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही पाहिलं गेलं तर धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. इथून 35 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. अ, 17 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं गरजेचं आहे. या 2-2 धावा येतील की चौकार षटकारांची बोलीभाषा बोलत सामना इथे संपवला जाईल याकडे लक्ष असेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला गेला. पाहिलं गेलं तर गली क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचती आहे. 31 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 16 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत संपणारही नाही आहे, कारण दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाही आहेत. कोणत्या तरी एका संघाला इथे विजय प्राप्त होईल आणि कोणता तरी एक संघ या स्पर्धेला इथून टाटा बाय बाय करेल. पण टाटा बाय बाय कोण करणार हे पाहावं लागेल.
रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर गणेश मगदूम करताना पाहायला मिळतात, परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. या निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या 31 वर स्थिरावली आहे आणि आव्हान बदलतंय. 15 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असताना 15 चेंडू आणि 33 धावा आपल्याला पाहायला मिळतील. दर्जेदार खेळ इथे मात्र आता अजितही दाखवताना पाहायला मिळत आहेत. अजितची गोलंदाजी इथे बहरते. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना आपण त्यांना पाहिलंय. अजित ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पडेल ते दाखवलाय. चेंडू इथे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गणेश मगदुमही बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेट क्रमांक 2. रमेश मैदानच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मैदानच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतील. चांगली कामगिरी जरूर करायची आहे. धावसंख्या 31 वर आपल्याला पाहायला मिळते आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्र निवडले. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना तिसरी धाव इथे मात्र घेतली जाणार आहे. धावसंख्या आता मात्र स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 33. अजून 31 धावांची गरज. 31 धावा विजयासाठी. 13 चेंडू शिल्लक असतील. या 13 चेंडूमध्ये 31 धावा कशा प्रकारे कुठल्या जातील, किती धावा रोखल्या जातील याकडे लक्ष असेल. 13 चेंडू 31 धावा आकड्यांचा खेळ अल्टी पलटी आपल्याला पाहायला मिळतील. 13-31. ओव्हर द विकेट. गोलंदाज अजितला आपण पाहतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फासलाय जरूर. क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेल निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती मात्र आता 35 वर. विजयासाठी चेंडू शिल्लक असतील 12 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल इथून 29. 12 चेंडू आणि 29 धावा. 29 धावा 12 चेंडू हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे याकडे लक्ष असेल. जोडले जात आहेत. सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच सचिन रावण सर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. भूषणनं कामगिरी भूषण अशी केली आहे. 13 चेंडूमध्ये 33 धावा. संघ अडचणीत सापडला आणि शेवटच्या क्षणामध्ये कामगिरी जोरदार पाहायला मिळाली आहे. चला सामना सुरू करा. 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. सामना अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीचा सामना असताना इथून मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला कोणता गोलंदाज पाहायला मिळेल. आमंत्रित केले गेले धनराजला. धनराजवर विश्वास दाखवला. मुश्किलें चाहे कितने भी
क्यों ना आए, हौसले अगर मजबूत हो तो मंजिल तक पहुंचना आसान हो जाता है। हार मत मानो, कोशिश जारी रखो, क्योंकि जीत उन्हीं की होती है जो हार नहीं मानते। इथे मात्र दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत। ओके, प्रेझेंटेशन बॉक्स। हॅलो नक्कीच चांगली कामगिरी केली। उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये भूषणने 12 चेंडू आणि 33 धावांची खेळी केली होती। आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर अंतिम दिवस आहे। अंतिम दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटते। आणि एकंदरीत ही क्रिकेट स्पर्धा गेले 4 दिवस आहे। यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत। एकंदरीत या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगशील? खूप चांगलं नियोजन केले। नक्कीच तुला शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी। पुन्हा एकदा आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्सकडे, कुठेही जाऊ नका। लेनचा चेंडू अगदी लेग स्टिक इथे उडवली गेली, उद्ध्वस्त केली गेली आहे। पाहिले गेलं तर धनराज इथे मात्र बरसताना पाहायला मिळतोय। चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल। पहिल्या इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मध्येही कारनामा करतोय, गोलंदाजी करतोय। 11 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज। 10 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज। सामना स्पीडअप घ्या, कारण आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे। बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे। दौलत आपल्याला पाहायला मिळतोय, अजय आपल्याला पाहायला मिळाला आहे। आई चेंडू जवळ लेग स्टिक वर जाता जाता राहिलाय, पायांचा अडथळा, लेग बायचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळाला। विनायक ऑन स्ट्राईक आहे, धावसंख्या 37। पाहिलं गेलं तर चेंडू शिल्लक असतील 9 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल 27। या 27 धावा कशा प्रकारे जोडल्या जातील, कशा प्रकारे रोखल्या जातील हे पाहायचे। पाहिलं गेलं तर आव्हान कठीण आहे, परंतु क्रिकेटचा खेळ हे शिकवतो, जोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहात, कष्ट कराल, संघर्ष कराल, तोपर्यंत यश तुमच्या बाजूने आहे। मोठा फटका इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला हा चेंडू इथे एक धाव पूर्ण होतीये फक्त। पैकी जरा दूर झाली आहे, परंतु धनराजचे हात आता मात्र मजबूत झाले आहेत, त्याचे खांदे मजबूत आहेत। ही जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे सेमीफायनल क्रमांक 2 ची, आणि सांगतोय आजच्या दिवसाचा हिरो मी होणार। खोलवर टप्प्याचा चेंडू, उत्तर नाही आहे। हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मागील 3 चेंडूंवर केलाय, परंतु एकही यशस्वी होताना पाहायला मिळत नाही आहे। अशी खोलवर टप्प्याची गोलंदाजी वारंवार करताना पाहायला मिळतोय। फलंदाजांकडे उत्तर नाही आहे। आजचा दिवस खास गोलंदाजांनी गाजवला आणि चांगली कामगिरी करून दाखवली आहे। 1 षटक कमी झालं, परंतु गोलंदाजांचं राज्य आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये। ओव्हर द विकेट धनराज हा चांगला पाहायला मिळाला आहे। 1 धाव मिळती आहे। एका धावेच्या मदतीने धावसंख्या जरूर पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाली। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एका धावेने 140 वर। 24 धावांची गरज। अखेरचं षटक कोणाच्या हाती सोपवलं जाईल, कोणता गोलंदाज नशीबवान असेल जो अखेरचं षटक हाताळेल आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये घेऊन जाईल, आणि असा कोणता फलंदाज असेल जो आपल्या संघाला मोठे 4 फटके सीमारेषेच्या बाहेर पाठवेल आणि आपल्या संघाला अंतिम सामन्याचं दार उघडं करेल। एका बाजूला प्रताप पारकर स्पोर्ट्स चुयेचा संघ, अवधूत पाटील अँड कंपनी म्हणजेच प्रताप पारकर यांचा संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले, आणि एका बाजूला सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी, सचिन पाटील यांचा संघ आता मात्र विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। परंतु क्रिकेटमध्ये जर तरवर चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळून काढला जात नाही ना, तोपर्यंत त्या सामन्याचा निकाल देणं खूप कठीण असतं। कालच्या दिवसाचा जर विचार केला, 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असताना जयसिंग पाटीलनं 60 चेंडूंमध्ये 27 धावा कुठल्या आणि 1 षटक शिल्लक ठेवलं होतं, तेव्हा कुणी अंदाजही केला नव्हता की 6 चेंडूंमध्ये तो सामना फिनिश होईल। तसंच आहे
इथे 6 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. 24 पहिलाच फटका इथे मात्र जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळते. पाईनलेक क्षेत्रामध्ये धावा मिळतात 4, सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. थोडस कंट्रोल करा. अंतिम सामना संपल्यानंतर तुम्हाला हवं तेवढं वाजवा. सामना स्पीडअप घ्यायचा आहे. धावसंख्या 40 विजयासाठी इथे मात्र आता 44 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावांची गरज आहे. इथून मात्र 20 या 20 धावा 5 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. या 5 चेंडूंमध्ये 44 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे पाहावं लागेल. शशिकांत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग आपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र जरूर अडथळा निर्माण झाला होता. अगदी लेझी इथे चेंडूवर येताना पाहायला मिळाला, परंतु तदनंतर नैसर्गिक अडथळा इथे मात्र डोकेदुखी ठरला असता. परंतु धावा मिळतील इथे एकूण 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 46 वर. चला, प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग गरजेची नाही आहे. 4 चेंडू नंतर 18 धावांची गरज असताना आपण पाहतोय ऐकतोय KKPR प्रीमियर लीग. पाहिलं गेलं तर KDC लाईव्ह म्हणजेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लाईव्हच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्या बरोबर जोडले जात आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. या सेमीफायनल मध्ये मोठा फटका प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, झेल झाला, विकेट मिळते. बॅक टू द पॅव्हेलियन विनायक मखदूम. डीजे थँक्यू. पुनश्च एकदा तुम्हाला विनंती करतोय की डीजे थोडा वेळ बंद ठेवा, कारण आपल्याला लवकरात लवकर अंतिम सामना सुरू करायचा आहे. पंच पॅनल आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर स्पीडअप करा, कारण काळोख पडण्यास सुरुवात झाली. 5 वाजून 12 मिनिटांचा कालावधी पार पडतोय. अंतिम सामन्याला अजून आपल्याला सुरुवात करायची आहे. पाहिलं गेलं तर 46 धावा 4 विकेट आपण पाहते. अजूनही 22 धावांची गरज. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शशिकांत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक गॅदर करतील का? चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 वर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही पाहायला गेलं तर धावांची गरज 16 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. चेंडू शिल्लक असतील 2. या 2 चेंडूंमध्ये 16 धावा होणार नाही आहेत, कारण अशक्य असे आव्हान. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. आता मात्र निश्चित विजय निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी संघाचा औपचारिकता इथे मात्र पूर्ण करायची आहे. जसा सामना संपेल तसेच दोन्ही संघ लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील. दोन्ही संघ लगेचच लाईनअप करतील. कंदलगाव संघ प्रमोद चव्हाण आणि स्वप्नील सुतार. आपल्याला विनंती असेल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आणि अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा संघ सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आपल्याला पाहायला मिळतोय. पण मैदानातच थांबायचंय. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आणि कंदलगाव संघ लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये या लाईनअप करायचं आहे. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आपल्याला